पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनीनो, यिर्मया ग्रंथामध्ये 20वा अध्यायातील 7वं वचन. यिर्मयाने पण जरा तोंड उघडून बघितलं, डोकं चालवून बघितलं. हालेलुया. धन्यवाद येशू. यिर्मया ग्रंथामध्ये 20वा अध्यायातील 7वं वचन. परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो. तू माझ्याहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास. परमेश्वरा, तू माझ्याहून प्रबळ आहे. प्रबळ म्हणजे शक्तिमान आहे. हालेलुया. मग मी हारलो. पुढे, मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे, जो तो माझा उपहास करीतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, ताकद असलेले माणूस देवाचा अधीन व्हायचं. हालेलुया. जेव्हा मी देवाचा अधीन होणार, कोण विजयी होणार? देव विजयी. प्रेज द लॉर्ड. जर मी देवाचा अधीन झालो आणि देव विजयी झाला, तर माझ्यामध्ये देवाचा अधिकार चालू करणार. शैतानाचा सर्व कृती संपलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाला उभं राहायला जागा नाही होणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्या लोकांना गुडघे टेकता येते ते सगळे लोक आता गुडघे टेकून देवाकडे मान घ्या. संत पाऊलांनी गुडघे टेकलेला आहे. संत पाऊल गुडघे टेकून मागत आहे, देवा, तुझ्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुझा पवित्र आत्मा मला दे. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये प्रकट होऊ दे. मी अंतर्यामी दुर्बळ आहे म्हणून आजारी पडतो. मी याचा त्याचा हिचा तिचा नको त्या अनेक गोष्टींचा मी गुलाम बनलेला आहे. आज मला सुटका पाहिजे माझा देवा. आता पुढे मला या गुलामगिरी नको आहे. मला गुलामगिरीतून सुटका पाहिजे. याकोबाच्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे, माझा देवा, मी तुझ्या जवळ येतो. माझा देवा, तू माझ्यावर अधिकार गाजव. आज येशू, मी तुझा आभार मानतो. आज संत पाऊला, मी तुझा आभार मानतो. तुम्ही मला शिकवलेला आहे मला एक खरा पिता आहे म्हणून, जो कधी माझा तिरस्कार करत नाही. ज्या पित्याने येशूला बोलले, माझ्या मागे बोला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी प्रसन्न झाले आहे. हालेलुया. माझा प्रेम येशू, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मोठ्या सामर्थ्याने माझ्या या स्तुत्येक भावावरती, बहिणीवरती उतरून येऊ दे. दोन्ही हात वर करत स्तुती करत देवाला वचन द्या, मी दुष्ट आत्म्याला दूर करतो. मला देवाचा अधीन राहायचा आहे. उरलेल्या आयुष्यामध्ये आबा पिता माझा खरा पिता आहे, जो मला वाटणी देणार आहे. आबा पिता मला देणारा वाटणे म्हणजे पवित्र आत्मा आहे. डोळे बंद करून स्तुती करत देवाकडे मागा. सगळे प्रकारचं बंधन तुटू द्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पकडलेला आहे निघून जाऊ दे. अनेक लोक घाबरत आहेत. प्रवासाला घाबरणारे काही लोक आहेत. माणसाला घाबरणारे काही लोक आहेत. जनावरांना घाबरणारे काही लोक आहेत. देवाजवळ हात वर करून स्तुती करत आता मागा.
मला माझ्या देवाचा अधीन व्हायचा आहे. स्तुती चालू करा. हालेलुया. 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 मी तलासरीवरून आहे. माझं नाव दिलीप रावजी गुरुड आहे. माझी अशी साक्ष आहे की माझी पत्नी आणि माझे 2 मुलं आहेत. जेव्हा 2022ला माझी पत्नी आणि माझा मुलगा तेव्हा 2.5 वर्षाचा होता, तेव्हा आम्हाला मुलं आश्रमला आले आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही जा, नंतर कधीतरी आम्ही एखाद वर्ष मी आणि माझी मुलगी अंमल आश्रममध्ये जाणार. खरोखर आज परमेश्वराने ह्या अंमल आश्रममध्ये आम्हाला बोलवलेलं आहे. सांगत आहे की पित्याने आकर्षणाशिवाय माझ्याकडे कुणीही येऊ शकत नाही. आज परमेश्वराने मला आकर्षून घेतलेलं आहे आणि त्याचा आम्हाला अनुभव आज ह्या पवित्र जागेमध्ये दिलेला आहे. आज पवित्र मेरीची रोजगी करत असताना जेव्हा पहिले सर्व बाया आपल्या पवित्र मेरीजवळ पुढे बोलवलं आणि त्यांनी रोजगी केली. त्यानंतर सर्व पुरुषांना पवित्र मेरीजवळ अंतराजवळ पुढे बोलवलं. तेव्हा मी संपूर्ण मनाने तिच्या पायाजवळ आलो आणि पवित्र महिलेने मला तिचा जो अनुभव दिला. शिष्ट सांगत होती की जेव्हा तुम्ही पूर्ण अंतःकरणाने पवित्र महिलेजवळ याल तेव्हा तुम्हाला खरोखर तिचा अनुभव भेटेल. आज पवित्र महिलेने मला जो अनुभव दिला तो मी आता ह्या क्षणाला सांगत आहे की जेव्हा मी इथे प्रार्थना करत होतो, पवित्रकडे विनंती करतो, रोजगी करतो, तेव्हा पवित्र महिलेने मला जो सुगंध दिला तो मला आज अनुभवला. त्याबद्दल परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो. हालेलुया. 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 असो आता आणि सदा सर्वदा. मी अल्बिना जस्टिन फर्गोस, कास पॅरिश आमचं. मी शिक्षिका आहे आणि माझी मुलगी शिक्षिका आहे. तिच्याबद्दल साक्ष देण्यासाठी मी आज उभी आहे. ती येऊ शकली नाही कारण तिची आजपासून शाळा सुरू आहे आणि ती शाळेत आहे. 28 जानेवारी 2023ला तिची एंगेजमेंट झाली आणि जवळजवळ 6 दिवसांनी म्हणजे 2 फेब्रुवारीला तिला शाळेत असतानाच त्रास सुरू झाला. कमरेचा स्लिप डिस्क होतं तिला. इतका भयंकर त्रास की तिला शाळेत शिंक आली जोराने आणि त्याच्यात ती डिस्क सरकली तिची. त्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. पण कशी तरी ती रेल्वेने तिला शाळेतून घरी पाठवली. ती आली आणि मग तिला मी एका डॉक्टरांकडे, नाईट डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्याकडे नेलं. 2 आठवडे त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे सांगितलं की औषध घेऊन पहा पण ऑपरेशन मस्ट करावंच लागेल. आता हिचं एंगेजमेंट झालंय, तरुण मुलगी आणि आमच्या घरात छोट्या मुलांना आतापर्यंत ऑपरेशन आम्ही असं ऐकलेलं नव्हतं. आणि पुढे हिचं डिसेंबरमध्ये लग्न आहे, कसं होणार, खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही. तसेच त्यानंतर आम्ही 2 तारखेला पुन्हा तिला त्रास झाला झोपेतून. जेव्हा ती उठली अशी त्यावेळेला ती एकदम अडकून राहिली कारण तिचा डिस्क तो जे त्रास होता तो पुन्हा सुरू झाला. म्हणजे आता ऑपरेशन करणंच आहे. त्यावेळेला आमचे जे हाडाचे डॉक्टर होते दुसरे त्यांच्याकडे आम्ही तिला नेलं आणि त्यांनी सांगितलं एक्सरे वगैरे काढून की ऑपरेशन करणं भागच आहे. 2 तारखेला आम्ही त्यांच्याकडे गेलो. 3 तारखेला त्यांनी सांगितलं ॲडमिट व्हायचं आहे आणि ऑपरेशन करावं लागेल.
3 तारखेला ऑपरेशन आहे या हिशोबानेच आम्ही सगळं घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि डॉक्टर येणार आहे दुपारनंतर. त्याच्या अगोदर माझ्या नळदेने मला फोन केला. बेनी फादरांचा आशीर्वाद अगोदरही मिस्टरांनी माझ्या घेतलेलाच होता की आम्हाला सुचत नव्हतं कोणती प्रार्थना करावी, काय करावं, कारण मुलीचं अशी कंडिशन आहे की कोणालाही प्रश्न पडेल. त्यावेळी त्यांनी सांगितलं बेनी फादरांचा आशीर्वाद घ्या. आम्ही फोन केला आणि फोन लगेच फादरांनी उचलला, तिला आशीर्वाद दिला. 33 वेळा मी न थांबता अमला आईची जी मायाळू कुमारीची जी प्रार्थना आहे ती कंटिन्यू केली. दुपारी डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी चेक केलं पूर्ण तिची. आणि महत्वाची एक गोष्ट, त्याच रात्री मुलगी ट्रॅक्शन लावून झोपलेली होती. ती सांगते मला लघवीला जायचंय, आता उठणार कशी, ही सिस्टरना बोलावू का, बघ तू ट्राय करून. आणि ती उठून लघवीला गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यानंतर 7 दिवस तिला ट्रॅक्शन देऊन पुन्हा घरी सांगितलं की एका 15-20 दिवस ट्रॅक्शन दिल्यानंतर ती पूर्ववत होईल. आणि तिचं व्यवस्थित लग्नही झालं डिसेंबरला. आणि आज ती व्यवस्थित मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे लोकलमधून प्रवास करते. तिला कोणताही त्रास नाही. हे सर्व बेनी फादरांच्या प्रार्थनेमुळे, अमलाईच्या दयेमुळे शक्य झालेलं आहे. देवाचे आभार मानते. आताच्या दुखणे, अर्धा चेहऱ्याच्या भागामध्ये दुखणे असलेले लोकांना येशू बरे करत आहे. वर्षातून अनेकदा बेकार परिस्थितीमध्ये सापडत आहे. कुठे काय करायला गेलं तरी ते सगळे बिघडत आहे. अशा प्रकारच्या काही लोक आहेत. अशा काही लोकांना परमेश्वराला सुटका देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना तुटलेले नातं संबंध तुमच्या आणि दुसऱ्यांच्या जुळवून देण्यासाठी पवित्र आत्मा कृपा आणि सामर्थ्य देत आहे. अनेकांना आरोग्याचं दान देत आहे. अनेकांना प्रभू यांना आरोग्याचं दान मिळण्यासाठी प्रार्थना करायला दान देत आहे. छातीच्या मध्य भागामध्ये, छातीच्या बाजूला वगैरे दुखणे असलेल्या अनेकांना प्रभूने सुटका दिली आहे. लग्नाला असलेले अडखळ अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे. योग्य जीवन साथीदार प्रभू तुम्हाला सापडण्यासाठी मदत करत आहे. शरीरामध्ये रक्त पुरवठा कमी होत आहे. शरीरातील काही भागामध्ये विशेष करून पायावरती वगैरे रक्त पुरवठा खूपच कमी पडत आहे. अशा काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.